नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. पांडुरंग विठ्ठलाचं द्वार उघडं होतं. बाजूला एका स्तंभाखाली धाबळ अंथरून भानुदास ध्यानमग्न होते. पुजारी नव्हते. राजांना पुन्हा आश्चर्य वाटलं. भानुदास जागे होईपर्यंत तिथेच थांबायचं त्यांनी ठरवलं. चोपदारानं आसन अंथरलं. राजांनी त्यांना खुणेनी जाण्याचा संकेत केला. तेही शेजारच्या स्तंभाजवळ बसले. थोड्या वेळात त्यांना कुणी अज्ञात शक्ती जखडून टाकते असं झालंय आणि त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपू लागलं. त्यांच्यातील योद्धा मलूल पडला. त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रिया मावळल्या. त्यांचे डोळे केव्हाच बंद झाले होते. सांज आरतीसाठी पुजारी मंडळी लगबगीने पायऱ्यांवर आली. असा आपल्यावर विश्वासच बसेना. द्वारं उघडी होती. देवांच्या अंगावर केवळ चंदनलेप आणि कटीला धोतर होतं. अलंकार नव्हते. ती मंडळी पुढे आली. त्यांना ध्यानमग्न राजे आणि भानुदास दिसले. पुढे येऊन पाहिलं तर अलंकार देवाच्या पायापाशी विखरून पडले होते. रेशमी वस्त्रही गोळा होऊन पडलं होतं. भानुदास भानावर आले. त्यांनी देवाकडे पाहिलं. देव खूप हसत आहेत असं त्यांना वाटलं. त्यांची दृष्टी सभोवार फिरली. शेजारी अंग ढिले पडलेले रामराजे दिसले. भानुदासांनी देवाकडे पाहिलं. देव खुणेनी म्हणाले, ते तुझे अनुग्रहित झाले आहेत. भानुदास हसले आणि तिथेच बसून राहिले. आता पुजाऱ्यांनी रक्षकांना आज्ञा दिल्या. मंदिरात कुणालाही प्रवेश नव्हता. आवाज न होऊ देता गाभाऱ्यात निरांजन लावल्या गेलं. लहानग्या घंटीनं आरती सुरू झाली. आरती चालली असताना राजेश्री भानावर आले. गडबडीनं उठू लागले. दासांनी त्यांना खुणेने बसून राहण्यास खुणवलं आणि तेही स्वतः बसून राहिले. आरतीचं तबक जवळ आलं. पुजारी पुरता भांबावला होता. तो प्रथम भानुदासांजवळ निरांजन घेऊन गेला. नंतर रामराजाजवळ गेला. निरांजनावरून हात फिरवून दोघांनी मस्तकी हात धरले. भानुदास उठले. देवाकडे सरकले. राजेश्रीही उठले. त्यांनी देवाला मनोभावे वंदन केलं आणि वळले. त्यांनी भानुदासांकडे पाहिलं. त्यांनी आपले गुडघे मुडपून भानुदासांच्या चरणावर आपलं सप्त नद्यांनी अभिषिक्त मस्तक ठेवलं. देवा, तुम्ही या विठ्ठलाला घेऊन जा, पण मला एक शासक म्हणून बघा. मी आमच्या जनतेला काय सांगू? रामराजे भानुदासांबरोबर एकांतात बोलत होते. ते पुढे म्हणाले, मला कळतंय आमच्या चुका, पण शासकानं स्वतःच्या चुका स्वीकारल्या तर सर्वसामान्य माणूस त्यापुढे चुका दाखवायला लागेल. मग यंत्रणेचा धाक संपतो. त्याने शिस्त ढिली पडते. शासनाधिकारी उत्तरदायित्व घेईनासे होतात. नंतर फंदफितुरी वाढते. चोऱ्या होतात आणि राज्य संपुष्टात येतं. सांगावं गुरु भानुदास. भानुदास मंद हसले. मग शांतपणे म्हणाले, आपण कालच आपल्या राजकन्येला सासरी वाजत गाजत पाठवलं. तिचं लग्न झालं म्हणजे किती दिवस तुम्ही तिच्या पाठवणीचा समारंभ करीत होतात? श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी असंच होतं ना? भानुदासांच्या कथनाकडे राजेश्री एकाग्र झाले होते. आपणच वाजत गाजत पंढरपूरला मूर्ती न्यायची. केवळ पुनरागमनायच म्हणायचं नाही. यात आपला गौरव आहे. आपण वैष्णवांच्या परंपरेचा सन्मान करणार आहात. निवृत्त ज्ञानदेवांच्या तपाला नमन करणार आहात. अल्प वेळ थांबून भानुदास म्हणाले, मी देवाला नेणार नाही आहे. आपल्या हातून पंढरपुरात पुनर्स्थापना व्हायची आहे. चला, कार्याला लागावं. इथली उत्तरपूजा आणि तिथली स्वागतपूजा आपल्यालाच करायची आहे. पुढच्या अनेक पिढ्या तुमचं नाव घेतील. इथली जनता तुम्हाला न्यायश्रेष्ठी मानतील. मराठी मन पांडुरंगाला कानडा विठ्ठल म्हणतील. हीच तुमची विजयश्री असेल. विजयनगर राज्यातील प्रतिष्ठित नागरिक, ज्ञानसंपन्न ब्राह्मण आणि अधिकारी वर्गांच्या उपस्थितीनं राजसभा गच्च भरली होती. वास्तुतंत्रज्ञांच्या करामतीप्रमाणे सगळ्यांनाच राजेश्रींचं वक्तव्य उत्तम रीतीने श्रवण करता येणार होतं. मी आपल्या देशीचा नागरिक नाही. मी सभेला उपस्थित राहणार नाही. भानुदासांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दासांच्या अनुपस्थितीमुळे राजेश्रींवर दडपण आलं होतं. राजेश्रींनी आदल्या दिवशी मार्गदर्शन मागितलं होतं. तेव्हा भानुदासांनी सांगितलं होतं, राजाज्ञा देऊ नये. सत्य घटना सांगून चर्चा घडवावी. राजेश्रींना दोष लागणार नाही. पांडुरंग विठ्ठलावर पूर्ण विश्वास ठेवावा. तो प्रातःकाल नंतरचा प्रहर होता. सगळ्यांचं लक्ष राजेश्रींच्या आगमनाकडे होतं. ठीक समयी ललकारी झाली. राजचिन्ह चढवलेले पण अलंकाराशिवाय सुती वस्त्रांमधील राजेश्री सभेत उपस्थित झाले.
रामराजांचं असलं रूप पाहण्याची कुणालाही सवय नव्हती. सगळेच आपापल्या मनात कल्पना करीत थिजून बसले होते. तेवढ्यात राजेश्रींचे शब्द उमटले. सभासद हो, विशेष चर्चेसाठी आपल्याला निमंत्रण दिलं होतं. मीही एक नागरिक आहे, आपल्यातला आहे, म्हणून मीही आपल्यासारख्या परिवेशात आहे, असं म्हणून त्यांनी थोडी उसंत घेतली. सभा कमालीची शांत होती. कुणालाही कयास बांधता येत नव्हता. मूळ मुद्द्याला हात घालतो. आमच्या बालपणी श्री पांडुरंगाला आपण पंढरपुराहून आणला होता. अफगाणी आक्रमण मूर्तिभंजन करीत होते. दैवताला धक्का लागू नये म्हणून इथवर मोठ्या सुरक्षेत श्री पांडुरंग आले. ते आले आणि इथेच राहिले. आपण त्यासाठी नूतन मंदिर उभारलं. ते इथे रमले. आम्हालाही विस्मृती झाली की ते अतिथी आहेत म्हणून. राजेश्री स्तब्ध झाले. ते खोल विचारात होते. जलपात्र पुढे आलं. त्यांनी ते दुर्लक्षलं. नंतर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून श्री पांडुरंग आपली सेवा अव्हेरत आहे. राजेश्रींचा कंठ किंचितसा दाटून आला. ते कापरे आवाजात म्हणाले, प्रभूने आपल्यावर मोठी कृपा ठेवली होती. आम्ही सगळे त्यांच्या पूजनाला उत्सवाच्या भक्तिरसात जीवनानंद घेत होतो. काळ झरझर पुढे सरकला. श्री पांडुरंगाचं इथलं वास्तव्य संपलंय असं मला वाटतंय. आपण त्यांची स्वस्थानी पाठवणी करावी असंही आम्हाला वाटू लागलंय. यावर आपण काय सांगू इच्छिता ते विचारपूर्वक कथन करावं. राजेश्री आपल्या गादीवर श्रोता बसून आसनस्थ झाले. सभा शांत होती. प्रधानजी थोड्या समयानंतर उठून उभे राहिले. त्यांनी राजेश्रींना मुजरा न करता लावून अभिवादन केलं आणि सभेला नमस्कार करून राजेश्रींना म्हणाले, ज्यांचं जिथे स्थान आहे तिथे त्यांना पाठवलं पाहिजे. त्यामुळे प्रसन्नता राहते आणि राज्याची कीर्ती दिगंत होते. बहुतेक सभासदांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी प्रधानांच्या मताला अनुमोदन दिलं. तेवढ्यात दिवाणांचा उपवासानं शिणलेला चिरका ध्वनी बाहेर पडला. आपण मूर्तीचं संरक्षण केलं आहे. तिथल्या शासकाला ते शक्य नव्हतं. ते आम्ही केलं आहे. आपला श्रम, आपला पैका, भावना तिथे आहे. मूर्ती देण्याचा संबंध येतोच कुठे? वाटल्यास तशी मूर्ती बनवून आपण पंढरपूरला पाठवू शकतो. मनगटाच्या जोरावर आम्ही केलेलं कार्य काय असंच जाऊ द्यायचं? एक तरुण उभा राहून म्हणाला. पुन्हा शांतीनं प्रवेश घेतला. नंतर पुरोहित संघ उठून उभा झाला. त्यातले ज्येष्ठ नम्रतेने म्हणाले, राजे, दिवाणांना आणि या तरुणाला आम्ही कधीही मंदिरात बघितलेलं नाही. देवाने कुठे असावं याचा सांगण्याचा अधिकार मंदिरात येणाऱ्यांना आहे. देव म्हणजे संपत्ती नव्हे, जी जिंकली जावी वा राखून ठेवावी. मग ते मुके झाले. त्यांना भरून आलं होतं. दोघांना त्यांनी स्नेहाधार दिला. सभा शांत होती. स्वतःला सावरून ते पुढे म्हणाले, जर देव इथून गेले तर आम्हाला कार्य उरणार नाही, दक्षिणादान मिळणार नाही. आम्हाला आमच्या गावी याज्ञिकी करण्यासाठी निघून जावं लागेल. तिकडे धनाची वानवा असेल. तरीही जिथे देव नांदायला नकार देतात तिथे थांबवूनही ते थांबणार नाहीत. पुजारी बोलायचे थांबले आणि उसंत घेऊन विचारपूर्वक एक एक शब्द उच्चारू लागले. देव हा राजनीतीचा विषय नाही. देव राजनीती, अर्थनीती, सत्तातंत्र यांचा बांधील नाही. देव हा देव असतो. त्याला केवळ पूजावा लागतो. पूजन स्वीकारणं अथवा न स्वीकारणं हे देवाच्या अधिकारात असतं. देव ज्यांचा आहे त्यांच्याकडेच असायला हवा. सभासद विश्वास ठेवणार नाही, परंतु मला स्वप्नामध्ये देव इथून निघून गेल्यासारखा दिसतोय. हे राजेश्री, आपण विधिवत पूजा करून देवाची रथयात्रा काढावी. ही रथयात्रा सत्तेच्या मार्गाकडे जात नाही. ही संतांच्या गावी पंढरपुराला मार्गस्थ व्हावी. पुजाऱ्याला एकदम भडभडून आलं. पुरोहित संघ गदगद झाला. त्याचा परिणाम सभेवर अंथरला गेला. नित्य न्यायदानाचं कार्य करणारे ज्येष्ठ पंडित आज कमालीचे आर्द्र झाले होते. कठोर न्याय करणारे ते उठून उभे राहिले. आता सभा दचकली. त्यांच्या कर्मानं ते आता अंतिम निर्णय देतात की काय असं सर्वांना झाले. देव अव्यक्त आहे. त्याची व्यापक कृपा दुर्लक्षित करून हट्टीपणा करू नये. ज्ञानदेवाने पूजलेला, द्वारकेहून आलेला हा पांडुरंग विठ्ठल जिथला आहे तिथेच असू देत. आता चर्चा उदंड झाली. यापेक्षा जास्त झाली तर देवदंड देईल. देव जिथे असायला हवा तिथे जाऊ देत. राजेश्री, आपण मुहूर्त शोधावा. न रेंगाळता हे कार्य सत्वर व्हावं. पुढे त्यांना बोलवेना. ते मटकन खालीच बसले. मूर्ती इथून हलवू नये अशा विचारांच्या सभासदांनी उभे राहावे. राजाज्ञा बाहेर पडली. कुणीही उठेना. दिवाणही नमून बसला होता. मग तर ठरलं.
देवाची उत्तर पूजा बांधूया आणि रथयात्रा काढूया. राजेश्रींनी निर्णय दिला होता. सभा संपली. राजेश्रींचं भोजन आटोपलं. वामकुक्षीसाठी आपल्या दालनात प्रवेशले. सर्वानुमते चर्चा घडवून सभेचा निर्णय घ्यावा ही भानुदासांची भूमिका त्यांना पार पाडायची होती. एकछत्री राज्य करणाऱ्याला लोकतंत्राची पद्धत स्वीकारण्याचं दडपण आलं होतं. त्यामुळे त्यांची निद्रा रात्री झालेली नव्हती. आता त्यांना लगेच निद्रा लागली होती. दालनाच्या द्वारापर्यंत त्यांच्या श्वासाचा नाद घुमत होता. आता राजेश्री प्रहरभर तरी उठणार नाहीत असं समजून द्वारपाल स्वस्थ होता. तेवढ्यात गुप्तखान्यातून तातडीनं पत्र आलं. द्वारपाल आत कुणाला जाऊ देईना. अखेरीस राजेश्री उठेपर्यंत गुप्तपत्र आणणाऱ्याला थांबणं आलं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.